तर आज आपण बनवणार आहोत मार्केट सारखेच घरच्या घरी, ते पण कमी वेळामध्ये चोको चिप्स. तर हे बघा केवढे सुंदर असे आपले चोको चिप्स इथे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्ही सुद्धा हे एकदाच घरी बनवून ठेवू शकता आणि स्टोअर करू शकता. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आता इथे मी घेतलेला आहे डार्क चॉकलेट. हे डार्क चॉकलेट मी 2M कंपाऊंड घेतलेलं आहे ब्रँडचं, आणि हे 1 kg 5 kg मध्ये तुम्हाला अवेलेबल मिळतं मार्केटमध्ये कुठेही. याची प्राइस असते 140 ते 150 रुपीज. आता हे चॉकलेट पहिले आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे, तर मी तुम्हाला इथे डबल बॉइल्ड मेथड दाखवते. तर इथे सर्वात पहिले खाली मी एक पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती चॉकलेट ठेवलेलं आहे. तर हे बघा, हे चॉकलेट आहे 2M कंपाऊंड, डार्क कंपाऊंड आहे. तर आता आपल्याला आहे ना हे चॉकलेट असंच मेल्ट करून घ्यायचं. म्हणजे तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट करू शकता. हे सुद्धा पटकन मेल्ट होतं, म्हणजे फक्त ह्याला 2 मिनिटं लागतात. फक्त स्टार्टिंगला ह्याला जास्त ढवळू नका. पण हे बघा, तुम्हाला मी दाखवते म्हणून हे बघा खालून थोडं थोडं असं मेल्ट होत आलेलं आहे. आणि अशा प्रकारे आता आपल्याला हे सर्व चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये काहीही गाठी राहता कामा नये. तर तुम्ही बघू शकता आता इथे आपलं 50% चॉकलेट व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे, पण अजून 50% बाकी आहे. तर इथे आता आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करायचं, जेणेकरून ते पटकन मेल्ट होईल. म्हणजे आपला गॅस जास्त वाया जाणार नाही आणि चमचाने सतत ढवळत राहिल्यामुळे त्याला मदत सुद्धा होईल मेल्ट व्हायला. तर हे बघा, आता आपलं चॉकलेट जे आहे ते व्यवस्थित आता मेल्ट होतंय. तर आता हे बघा, आपलं चॉकलेट जे आहे ते इथे आता बऱ्यापैकी मेल्ट झालेलं आहे. आता आपण काय करूया, इथे गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये बारीक बारीक जे पण कण असतील ना चॉकलेटचे मोठे मोठे, ते सर्व निघून जातील. कारण का ऑलरेडी आपलं चॉकलेट जे आहे ते गरम आहे आणि त्यामुळे हे बारीक बारीक पार्ट जे आहेत ना ते पण मेल्ट होतात. त्यामुळे इथे आपल्याला गॅस वाया घालवायची गरज नाहीये. तर आता इथे आपण गॅस बंद करूया आणि ह्यानंतर काय करायचंय, आपल्याला हे चॉकलेट आहे ना छान मस्त थंड करून घ्यायचे. थंड म्हणजे जास्त पण नाही आणि जास्त असं गरम सुद्धा नाही. म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी आहे ना थोडीशी अशी घट्टसर असावी लागते. आता बघा एकदम पातळ आहे, तर ही आपल्याला कन्सिस्टन्सी नकोय. तर इथे आता सर्वात पहिले ना हे मी बाउल ह्या पातेल्यावरून काढून घेते, जेणेकरून ते स्टीममुळे जास्त वेळ गरम राहणार नाही आणि लगेच मेल्ट व्हायला मदत होईल. तर हे बघा, चॉकलेट आपलं केवढं शायनी आणि अजिबात ह्यामध्ये एकही गाठ राहिलेली नाहीये. आता तुम्ही बघू शकता. तर आता मी हे बाउल या पातेल्यावरून पहिले काढून घेतलेलं आहे आणि हे बघा, चॉकलेट आपल्याला असं सतत ढवळत राहायचं, जेणेकरून ते लवकर थंड व्हायला मदत होईल आणि त्याच्या नॉर्मल कन्सिस्टन्सी जी आपल्याला पाहिजे चोको चिप्स करता त्याकरता हे तयार होईल. आपल्याला असंच जर आपण हे चोको चिप्स टाकले एकदम पातळ कन्सिस्टन्सी मध्ये, तर चोको चिप्स आपले पसरू शकतात आणि ते व्यवस्थित निघणार नाही, ते सारखे चिकटतील हाताला. तर हे बघा, इथे आता मी कंटिन्यू इथे मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे ढवळून घेतलेलं आहे, थंड करून घेतलंय. त्यानंतर इथे मी एका पायपिंग बॅग मध्ये हे चॉकलेट भरून घेतलेलं आहे आणि पायपिंग बॅग आपल्याला अशी ट्विस्ट करून घ्यायची, जेणेकरून मागून आपलं चॉकलेट बाहेर येणार नाही. तुम्ही तिकडे रब्बर सुद्धा लावू शकता. तर आता इथे आपल्याला थोडंसं टोक ह्याचं कट करून घ्यायचं, जास्त मोठं कट करू नका, नाहीतर मग काय होतं ना चॉकलेट चिप्स आपले अशी पसरतात. तर हे बघा, इथे आपले बारीक बारीक असे मस्त डॉट डॉट चोको चिप्स घालून घ्यायचे. आता मी इथे घेतलेला आहे बटर पेपर. हा तुम्हाला कुठेही जवळपास बेकरी शॉप मध्ये मिळेल, म्हणजे जिकडे केकचं सामान मिळतं ना तिकडे तुम्हाला हे 10 ते 20 रुपयापर्यंत आरामात मिळून जाईल. आता पेपरवरती आपल्याला हे चोको चिप्स असे घालून घ्यायचे. आता हे तुम्हाला चोको चिप्स सर्व इथे घातल्याच्या नंतर ही शीट आपल्याला बाहेरच ठेवायची. तुमच्या टेम्परेचरवरती डिपेंड आहे. जर तुमचं टेम्परेचर थंड असेल तर हे चोको चिप्स आहेत ना बाहेर लवकरच सेट होतात, आणि जर गरम असेल आणि जर तुम्हाला घाई असेल म्हणजे लवकरात लवकर पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 2 ते 3 मिनिटाकरता चोको चिप्स फ्रीजमध्ये ठेवून द्या सेट करायला. जास्त वेळ ठेवू नका. जर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर चोको चिप्स नंतर बाहेर काढणार तेव्हा त्याला पाणी सुटेल. तर हे बघा, आता इथे माझ्या ना 4 शीट भरून झालेल्या आहेत चोको चिप्सच्या. हे बघा, मी इथे बाहेरच सेट करून घेतलेले आहेत, कारण का वातावरण सध्या थंड आहे, थंडगार आहे. तर हे बघा, इथे आपले मस्त चोको चिप्स तयार झालेले आहेत. आता हे आपण ना एक एक करून असे काढून घेऊया. डायरेक्ट जर सर्व निघत असेल तर मग काही प्रॉब्लेम नाहीये, डायरेक्ट असे काढले तरी सुद्धा चालतील. तर हे बघा, केवढे सुंदर असे आपले इथे चोको चिप्स तयार झालेले आहेत. तुम्हाला मी इथे एक उचलून दाखवते. हे बघा, केवढा सुंदर चोको चिप्स इथे आपला दिसतोय. तर असे चोको चिप्स तुम्ही हे घरच्या घरी बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला केक डेकोरेशनला लागतात तेव्हा तुम्ही हे, म्हणजे तुम्हाला सारखं बनवायची गरज नाही किंवा तुम्हाला मार्केटमधून आणायची गरज नाहीये. तर हे बघा, आता मी हे स्टोअर करून ठेवणार आहे आणि हे तुम्ही वर्षभर सुद्धा स्टोअर करून एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवू शकता तुम्ही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता असे बेकिंगचे भरपूर व्हिडिओज येणार आहेत फ्रेंड्स,
तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब करता आणि कमेंट करता, तेव्हा मला सुद्धा कमेंट वाचायला खूप आवडतात फ्रेंड्स. तर चला परत भेटूया अशा एकाच छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असं छान छान खात राहा आणि स्वरूपाच किचनला बघत राहा.